पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शहरामध्ये विविध भागात पाणी साचलं। स्टेशन परिसरातील भुयारी मार्गामध्ये अजूनही पाणी साचून शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। पुण्यामध्ये गैरगोष्टींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पुणे शहरावर ही दुरवस्था ओढावली। महापालिका आणि यंत्रणांनी गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता, मेधा कुलकर्णींचा महापालिकेला सल्ला। पुणे जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये गेल्या 5 वर्षांमधील निच्चांकी पाणीसाठा। खडकवासला धरणामध्ये 4.33 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पुण्याच्या अप्पर औटा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड पडून एकाचा मृत्यू। लोहगाव भागामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या 3 व्यक्तींची जवानांकडून सुटका। पुण्यामध्ये कालच्या मुसळधार पावसानं विमानतळावर पाणी साचलं। काही तासांच्या पावसानं पुणेकरांची दाणादाण। पुणे मंडळाच्या 4,877 सदनिकांसाठी 47,000 अर्ज प्राप्त। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत। पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहामधील कामगारांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। रुग्णालयामध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी करण्यात आली होती अटक। विनापरवानगी बेकायदा रस्ता खोदाई केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार। पिंपरी चिंचवड महापालिकेचा ठेकेदार कंपन्यांना इशारा। आरटीची सोडत जाहीर। निवड यादी 12 जून नंतर जाहीर होणार। राज्यामधील 1,08,216 जागांसाठी 2,43,000 अर्ज।